बघा, तुम्ही याच्या आधी वॅक्सिन घेतली असेल, ती पोलिओची असेल किंवा कोरोनाची तुम्ही वॅक्सिन घेतली असेल. तुम्ही कधी विचार केला आहे की ही जी वॅक्सिन असते त्या वॅक्सिनच्यामध्ये नेमकं काय असतं किंवा ही वॅक्सिन कशा प्रकारची असते? तर बघा, कधीही लक्षात ठेवा, तुम्ही जी वॅक्सिन घेत आहेत या वॅक्सिनच्यामध्ये पॅथोजिन्स आहेत. हां, मी पॅथोजिन म्हणतोय, म्हणजे हे पॅथोजिन ॲक्टिवेट नाही आहेत, यांना डिॲक्टिवेट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल डेड केलेलं आहे, मारलं असेल. किंवा जर दुसऱ्या फॉर्मची वॅक्सिन बनवायची असेल तर या वॅक्सिनच्यामध्ये जे पॅथोजिन्स किंवा पॅरासाईट आपल्याला टाकायचे आहेत त्यांना इनॲक्टिवेट केलं आहे, नाही तर मग वीक केलं आहे. वीक म्हणजे काय? अक्षम करून टाकलं आहे. म्हणजे ते जेवढे ताकदवर होते एवढे ताकदवर न राहता त्यांचा जी ताकद आहे, त्या पॅरासाईटची जी ताकद आहे तिला कमी करून त्या वॅक्सिनमध्ये भरलेलं आहे. किंवा याच्यामध्ये प्रोटीन किंवा शुगर, बघा की काही जे पॅरासाइट्स असतात किंवा पॅथोजिन्स असतात, हे काही टॉक्सिन क्रिएट करतात आणि टॉक्सिन म्हणजे विष, आपण म्हणतो विषारी पदार्थ, यांना टॉक्सिन म्हटलं जातं. असे टॉक्सिन ते क्रिएट करतात आणि ते टॉक्सिन्स काय करतात? आपल्या शरीरासाठी घातक असतात. म्हणजे ह्या वॅक्सिनच्यामध्ये जर टॉक्सिन्स असतील, म्हणजे जे टॉक्सिन ते पॅथोजिन क्रिएट करतील असं टॉक्सिन काय करायचं? वॅक्सिनमध्ये टाकायचं. बघा, ऐकून घ्या. असे टॉक्सिन्स टाका किंवा ते पॅथोजिन्स टाका किंवा ते पॅरासाईट टाका जे ॲक्टिवेट किंवा डेड झाले आहेत किंवा वीक केलेले आहेत, म्हणजे पार्शियली डेड केलेले आहेत, पूर्ण नाही मारलेले आहेत किंवा त्यांना मारलं गेलेलं आहे. पण ते एवढे जास्त ताकदवर नाहीत की जेवढे ते ॲक्च्युली ओरिजिनल पॅथोजिन जेवढा ताकदवर असतो तेवढा ताकदवर वॅक्सिनमधला जो पॅथोजिन आहे, तो पॅरासाईट आहे, तो ताकदवर नाही राहत. म्हणजे काय की वॅक्सिन आपण जी घेतो ते एकदम सेफ असते, कारण त्याचा कैक वेळेस तपास करून, कैक वेळेस त्याची प्रॅक्टिस करून, म्हणजे कैक ठिकाणी त्याला व्हेरीफाय करून, कैक वेळेस त्याचं कन्फर्मेशन करूनच काय केलं ते वॅक्सिन तयार केले जाते. म्हणून कधीही लक्षात ठेवा, वॅक्सिनच्यामध्ये तुम्हाला पॅथोजिन किंवा पॅरासाईट हे डेड फॉर्ममध्ये किंवा वीक केलेल्या फॉर्ममध्ये किंवा त्यांचे टॉक्सिन्स दिले गेलेले आहेत. म्हणजे काय होईल की आपली जी बॉडी आहे ती त्या पॅथोजिनला, त्या पॅरासाईटला, त्या पॅरासाईटने तयार केलेल्या टॉक्सिनला किंवा त्याच्या प्रोटीनला किंवा शुगरला ओळखेल आणि आपल्या शरीरामध्ये इम्युन सिस्टीम तयार करेल. आणि नेक्स्ट कधी जर आपण अशा पॅरासाईटच्या किंवा अशा पॅथोजिनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी त्याच्या विरुद्ध काय राहील? इम्युन सिस्टीम तयार असेल.